हाय हॅलो वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. खूप सारी बिझी होती सकाळपासून. बघा आता वाजत आले 3:15. आता मला व्हायचंय रेडी, कारण आम्ही निघालो आहे गावाकडे जायला. तर आता पटकन रेडी होऊन घेते, बॅग पॅक करते आणि इथून पुढचा व्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा. बघत राहा आम्ही गावाला किती वाजता पोहोचतोय किंवा प्रवासामध्ये काय काय प्रॉब्लेम येत आहे, सगळं काय मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, हे इथं बघा ना कशी पोळी झालेली आहे. कधीच होत नाही, यावेळेस नेमकी झालेली आणि खूपच दिसते. चला असेच कंटिन्यू राहा. गावाला जाण्यासाठी मी ते बॅग पॅक करत होती आणि ऑलरेडी खूप सारा उशीर झालेला होता, त्यामुळे माझे फटाफट हे कामं चाललेले होते. आणि 10 तारीख असल्यामुळे पेमेंट्सची कामं करून सगळं आटपून आम्हाला जायचं होतं. तर याहून मी एक बिल हे माझ्या पुढे आणून ठेवलंच, की जे मला करायचं होतं आणि त्यानंतर निघायचं होतं. तर अशी खूप सारी धावपळ आमची चाललेली होती. तर तुम्ही जी गावाला जाताना कशी धावपळ असते किंवा काय काय तयारी असते तेही मला नक्की कमेंट करा. माझी तर बाकीच्या धावपळीपेक्षा बिलिंग पेमेंट याचीच खूप सारी कामं असतात. तर चला, फायनली आम्ही निघालो होतो गावाला जाण्यासाठी. चला फायनली निघालो आम्ही गावाला जाण्यासाठी. वाजत आले 4 आणि हे बघा इकडे परम. पमा कशी बसली तू? ओम नमः शिवाय का? ते सिपाही मी राजा आहे. आणि हे बघा इकडे ही पब्लिक घेऊन चाललंय सोबत. आणि घरातल्याच कपड्यांवर घेतलेलं आहे दोघांना, कारण ऊन खूप आहे आणि गरमीच्या. आता गावाला चालले तर साडीच घालावी लागणार आहे ना. आणि ऊन खूप असल्यामुळे दोघांना कम्फर्टेबल पाहिजे म्हणून दोघांना घरातलेच कपडे घातलेले. जास्त जीन्स वगैरे मी त्यांची घेतलेली नाही. तर चला आता निघालोय गावाला जायला. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा. ट्रॅफिक तर आम्हाला स्टार्टिंगलाच लागलेली नाशिक मध्ये. अरे बडबड. आणि ही बॅटरी ना हळूहळू यांची लो होणार आहे. नाशिक आहे, सॉरी गावाला जाईपर्यंत, नाशिक येईपर्यंत. चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. निघण्यासाठी खूप सारा उशीर झालेला होता, 4 वाजून गेलेले तेव्हा आम्ही निघालो. त्यामुळे तुम्हाला आजचा ब्लॉग हा खूप कमी दिसणार आहे, कारण सकाळी खूप धावपळ होती, सगळी कामं आटपून निघायची होती. त्यामुळे सकाळी पण मी ब्लॉग घ्यायला विसरले आणि निघाल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट केलेला. तर इथे आम्हाला पहिला टोल नाका पडलेला होता आणि आमच्या शिवायचं कसं असतं की गाव येण्यासाठी 3 टोल नाके लागतात. तर तो टोल नाके मोजतच गावाकडे जात असतो. आणि फायनली खूप पोरं कंटाळले. त्यानंतर आम्ही बसलो बाहेर थोडा वेळ चहा पाणी घेण्यासाठी. इथे सुद्धा 6:15 ते 6:30 वाजलेले, पण ऊन आहे की जे अजिबात कमी झालेलं नव्हतं. तर हे आहे आमचं खानदेशातलं ऊन. तुमच्याकडे कसं आहे तेही आम्हाला नक्की कमेंट करा. आणि ब्लॉग जास्त झालेला नाही आहे, आम्हाला गावाला पोचायला जवळपास 7:30-8 वाजलेले. त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग हा काही झाला नाही आणि येताच गावामध्ये सुरू होता हा गोंधळाचा कार्यक्रम. चला मग हा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण उद्याचा हा फुल डे व्लॉग असणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.